राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. कर्जमाफी बाबतीत परदेशी समिती स्थापन केलेली आहे. तिचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि त्यावर कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं भरणे यांनी सांगितलं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन आम्ही पुन्हा एकदा उपस्थित आहोत. शासनाच्या घोषणा, कर्जमाफी, अनुदान, बाजारभाव आणि कृषी क्षेत्रातील मोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीपासून. राज्यातील शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली असून त्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. त्यानंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 9,36,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवार किंवा बुधवारी कार्यक्रम होणार असून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा केले जाणार आहेत. आता पाहूया साखर उद्योगातील स्थिती. देशातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या 248 साखर कारखाने बंद झाले असून 246 लाख टन साखर उत्पादन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी अनुदानाबाबतही एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 350 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणासाठी वळवण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या यंत्रे आणि अवजारांचे रखडलेले अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय युद्धाचा परिणाम शेती क्षेत्रावरही होताना दिसत आहे. JNPT बंदरावर 300 कंटेनर अडकले असून कांदा, द्राक्षी आणि केळीची निर्यात ठप्प झाली आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे हॉर्मुझ मार्गावर तणाव वाढला असून जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे. या युद्धामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत. कांद्याच्या बाजाराबाबतही चिंताजनक चित्र दिसत आहे. कांद्याचे दर अजूनही कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सोलापूरमध्ये कांद्याचे दर पडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांदा रस्त्यावर फेकून निषेध केला. दरम्यान केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. राज्यात सुमारे 15,000 मेट्रिक टन केळी तोडणीस तयार झाली आहे, परंतु निर्यात अडकल्यामुळे हजारो टन केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत. पाण्याच्या परिस्थितीबाबतही काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. शिराळा परिसरातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत आहे आणि पुढील 3 महिने उन्हाळ्याचे असल्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. दरम्यान काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे 42,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गहू, हरभरा आणि मका पिकांवर गारपीट आणि पावसाचे संकट आले आहे. वीज पुरवठ्याबाबतही शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये वारंवार लोड शेडिंग होत असल्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज देण्यासाठी 187 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या योजनेचा फायदा सुमारे 69,000 शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. सध्या 10 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे ही मर्यादा कमी करून 5 गुंठ्यांपर्यंत कर्ज देण्याची मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे. याशिवाय कृषी विभागाने अनधिकृत खते आणि बियाण्यांचा साठा जप्त करत कारवाई केली आहे. कन्नड परिसरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 10 ग्रामसाठी 1,64,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 10 ग्रामसाठी 1,50,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 10 ग्रामसाठी 1,23,000 रुपयांच्या आसपास व्यवहार होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, डॉलरचा दर आणि मध्य पूर्वेतील तणाव यामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळताना दिसत आहेत. आता पाहूया आजचे चांदीचे दर. सध्या बाजारात चांदीचा दर सुमारे 1 किलोसाठी 90,000 ते 1,00,000 रुपयांच्या आसपास व्यवहार होताना दिसत आहे.
काही शहरांमध्ये चांदीचा दर 1,00,000 रुपयांच्या जवळ पोचल्याचंही दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत आणखी चढउतार होण्याची शक्यता आहे. लग्नसराईचा हंगाम आणि गुंतवणूकदारांची मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे. कार्यक्षमता कमी असल्याचे दाखवत तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामासाठी वेळ न देता त्यांना गैरतांत्रिक कामांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्यामुळे पशुवैद्यकीय सेवेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे 2,500 पशुवैद्यकीय अधिकारी आणि 4,000 पशुधन पर्यवेक्षकांनी 10 मार्चला सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. आता पाहूया केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना. देशात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने गाढव आणि घोडेपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंत अनुदानाची योजना सुरू केली आहे. सन 2012 नंतर देशातील गाढवांची संख्या तब्बल 60% घटली आहे. सध्या देशात फक्त 1,23,000 गाढवे उरली आहेत. म्हणूनच राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत गाढव पालनाचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आदिवासी युवकांसाठीही सरकारने बिरसा उद्योजकता योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 50 नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना 2026-27 ते 2029-30 या 4 वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे. आता पाहूया युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती. इराण संकटामुळे खाद्यतेल आणि खतांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिपिंग कंपन्यांनी मालवाहतुकीवर $2,000 ते $4,000 पर्यंत युद्ध अधिभार लावायला सुरुवात केली आहे. जर पश्चिम आशियातील बंदरे बंद झाली तर कंटेनरची टंचाई निर्माण होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या युद्धाचा थेट परिणाम शेतकरी निर्यातीवरही होताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे द्राक्ष आणि केळी निर्यात अडकली आहे. GNPA बंदरात सुमारे 300 कोटी रुपयांचे कंटेनर अडकले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कोल्ड स्टोरेजमध्ये 800 टनांपेक्षा जास्त केळी पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना केळी, द्राक्षे आणि कांदा स्थानिक बाजारात कवडी मोल दरात विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील शेतकरी आता आगामी अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. राज्य सरकारने जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी कोणती तरतूद केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान देशात इंधन संकट निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताकडे सध्या फक्त 25 दिवसांचा तेल साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जर आयात मार्ग बंद राहिले तर सरकारला रशिया किंवा आफ्रिकी देशांकडून नवीन पुरवठादार शोधावे लागतील. पुढील 15 ते 20 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर इंधन दर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील हवामानाबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. मार्च ते मे या कालावधीत महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ भागात तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाण्याच्या परिस्थितीबाबतही एक महत्त्वाची बातमी. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणात 63% पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान इंदापूर आणि माळशिरस तालुक्यात नीरा नदी आटल्यामुळे रब्बी पिकांवर करपण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आता पाहूया अनुदानाबाबतची मोठी बातमी. राज्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील 350 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणासाठी वळवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीचे अनुदान लवकर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान वीज ग्राहकांसाठीही एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आता स्मार्ट मीटरच्या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा रिमोट पद्धतीने बंद केला जाणार आहे. जर ग्राहकांनी बिल भरले तर 15 मिनिटांपासून 4 तासांच्या आत वीज पुरवठा पुन्हा सुरू होऊ शकतो. आणि शेवटी एक महत्त्वाची अपडेट. नाशिक जिल्ह्यावर पाणी संकटाचे सावट आहे. धरणांमध्ये सध्या 67% पाणीसाठा शिल्लक असला तरी वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. मित्रांनो, अशाच दररोजच्या ताज्या शेतकरी बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.